वरती सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त हे करायचं आहे। नमस्कार, मी प्राजक्ता, तुम्हा सर्वांचं प्राजक्ता साळवी ब्लॉग्स या आपल्या YouTube चॅनलवरती खूप सारं स्वागत करत आहे। हा आहे ब्लॉग नंबर 3 आणि जसं की टायटल आणि थंबनेल तुम्ही बघितलं असेल आणि या व्हिडिओवरती सुद्धा क्लिक केलं असणार तर येस, आपले प्राजक्ता साळवी या YouTube चॅनलवरती 150K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। आज तारीख आहे 16 जानेवारी। हा व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 दिवस लेट येईल, पण यस, माझ्यासाठी 16 जानेवारी हा खरंच खूप छान असा दिवस आहे आणि नवीन वर्षाची आपण असं म्हणूयात की चांगली सुरुवात झालेली आहे की तुमच्या सगळ्यांचा जो काही सपोर्ट आहे, जो काही तुम्ही प्रेम दाखवताय आणि मी जे कष्ट केलेले आहेत त्याला हळूहळू का होईना पण आपण फळ मिळत जाते असं म्हणू शकतोय। एक छोटासा माइलस्टोन आपला कंप्लीट झालेला आहे। आपल्याला अजून खूप मोठं फॅमिली क्रिएट करायची आहे आणि त्याचबरोबर तिकडेच नाही तर इकडे सुद्धा क्रिएट करायचे आहेत। पण त्याआधी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप आभार। आणि आज 16 जानेवारी 150K, मग काय आपल्याला तर निमित्तच पाहिजे ना। सो म्हटलं चला काहीतरी गोडाचं बनवूयात। सो मुगाच्या डाळीचा हलवा बनवूयात असं म्हटलं, पण मग मी मुगाची डाळ तर काही भिजत घातली नाही। मग म्हटलं चला आपण तसंच जी मुगाची डाळ आहे त्यापासून कसा हलवा बनवायचा ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात आणि 150Kचं सेलिब्रेशन मुगाच्या डाळीचा हलवा करून आणि मस्त गोड आपलं तोंड गोड करून जे आहे ती सुरुवात करणार आहोत। बाकी निर्वी इकडे तिकडे खेळत आहे, तुम्हाला दिसत असेल ती। आणि मी आता जी सकाळी मीन्स काल जो व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला त्याची रेमेडी आणि तुम्ही बघू शकता खूप छान सिल्की असे हेअर होतात, बाउन्स हेअर होतात, मुलायम हेअर होतात। मी काहीच लावलेले आहे, अगदी केस सुद्धा विंचरलेले नाहीयेत। तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर नाही अजून अपलोड केला असेल मी, पण तो व्हिडिओ लवकरच येणार आहे। सो तुम्ही तो नक्की बघा। नंतर मी डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक अपडेट करून देईल किंवा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल। सो तुम्ही तिकडचे सुद्धा रेमेडीज ट्राय करत जा। मी तिकडच्या रेमेडीज म्हणजे प्राजक्ता साळवीवर ज्या रेमेडी करत असते त्या इकडे येऊन मी तुम्हाला तर कधीतरी दिसत असतील त्याच अप्लाय करत असते। निर्वी आवाज नको करू ना, बघा बॅकग्राऊंडला ती म्युझिक देत आहे। सो अशा पद्धतीने मला खरंच खूप छान वाटत आहे आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम सपोर्ट असाच राहू द्या आणि असंच आपण जो आहे आपली फॅमिली अशीच आपण मस्त अशी पुढे नेऊयात। मी सुद्धा खूप हार्डवर्क करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा पाठिंब्याशिवाय तर हे पॉसिबलच नाही आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तिकडे सुद्धा भरपूर पाठिंबा द्या आणि इकडे सुद्धा तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे। सो चला आता आपण मुगाच्या डाळीचा हलवा बनवूयात। तर जसं की मुगाच्या डाळीचा हलवा करायचं ठरवलं तर मग स्वयंपाकला मी लागते साधारणतः 6:15ला, तर कधी 6:30ला लागते। तर मुगाच्या डाळीचा हलवा म्हटल्यावर त्याला फार कष्ट घ्यावे लागतात। अक्षरशः हा केला तर साधारण कमीत कमी 30 ते 45 मिनिटं तर जातात। आता ह्या 1/3 कपने मी ना 2 कप ही मुगाची डाळ घेतलेली आहे बिन सालीची आणि भिजत घातली नव्हती, त्यामुळे मग एकदम मंद आचेवरती आधी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये ह्या 2 कपने जे आहे मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि ही प्रोसेस आपण मुगाच्या डाळीच्या हलव्याची करत आहोत ती पूर्ण मुगाच्या डाळीचा हलवा बनेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती करायची आहे। जेवढा आपण याला कष्ट घेतो ना तेवढाच हा मुगाच्या डाळीचा हलवा खरंच खूप अप्रतिम लागतो। फक्त एवढं आहे की याला फार कष्ट घ्यावे लागतात आणि नंतर याला कंटिन्यू स्टर करत राहावं लागतं, त्यामुळे हाताचा तर बँड वाजतो। पण मग एक वेळेस करायला काहीच हरकत नाही आहे आणि भरपूर दिवस झाले, काय महिने झाले मुगाच्या डाळीचा हलवा खाल्लाच नव्हता। तर चला म्हटलं आता आपण काय करूयात तर मुगाच्या डाळीचा हलवाच बनवूयात। सो मला स्वयंपाक सुद्धा बनवायचा, तर मग म्हटलं चला आधी मुगाच्या डाळीचा हलवा बनवून घेतला की जे सगळ्यात मोठं काम आहे ते आपलं कुठेतरी कमी होतं। मग तिकडे मी डाळ सुद्धा भाजून घेत आहे आणि इकडे जे काही बेदाणे घालायचे ते सुद्धा कापून घेत आहे। तुम्ही काजू बदाम जे तुम्हाला घालायचे, पिस्ता अक्रोड ते तुम्ही यामध्ये वापरू शकता। माझ्या पद्धतीने मी एकदम सोप्या याच्यामध्ये तुम्हाला सांगते आणि तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल तर कधीतरी नक्की शेअर करेल, पण मी अशा पद्धतीने करते। कधी भिजत घातलेली करते तर कधी अशा पद्धतीने करते, कधी लक्ष नाही राहिलं तर। पण बरेच महिने झाले केलं नव्हतं आणि मंद आचेवरती चांगली 5 ते 10 मिनिटं ही मी मस्त अशी भाजून घेतली आहे। तुम्ही बघू शकता कलर जो आहे तोही थोडा चेंज झालाय आणि स्मेल यायला लागतो तेव्हा समजून जायचं की हे झालेलं आहे। म्हणून बेदाणे जे आहेत ते सुद्धा मी कट करून इकडे घेतलेले आहेत। तर डाळ मी जी आहे ती भाजली आणि मग निर्वी म्हणते की मला खेळायला जायचं, तर म्हटलं चला 15-20 मिनिटं तिला खेळून आणते खालून आणि मग पुढचा स्वयंपाक करूयात। थोडंसं लेट झालं तर काय हरकत नाही आहे ना ग निवू? काय झालं ग? ओपन चला असं तिला खेळून आणते मी खालून। तिला खाली गार्डन मध्ये खेळायला आणलं, खेळली आता आणि आता तिचा फ्रेंड आला होता तर तो तिकडे दुकानात गेला, ती म्हणते मला जायचं।
सो आता तिला म्हटलं चल वरती, चल वरती, चल पायऱ्यांनी जाऊ, पायऱ्यांनी चल, चल पायऱ्यांनी जाऊया. निर्वीला अर्धा तास खाली खेळून आणलं आणि त्यानंतर तोपर्यंत डाळ व्यवस्थित थंडी झाली होती. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशी रवाळ आपल्याला काढायची, म्हणजे जाडसर रवा असतो ना तशी निघते ही बरोबर. तर अशा पद्धतीने पावडर करून घेतली आहे. आता जेवढं तुम्ही मुगाची डाळ घेतलेली आहे तेवढं तूप घेऊ शकता आणि हे व्यवस्थित खमंग आपल्याला ही डाळ आता या तुपामध्ये भाजायची. त्यानंतर खमंग भाजल्यानंतर पाणी किंवा दुधाचा वापर करायचा आणि नंतर साखर, वेलची पूड आणि जायफळ टाकायचं. अशा पद्धतीने करायचं. पण यामध्ये जेही तुम्ही पाणी किंवा दूध वापरणार आहात ते गरमच असायला हवं आणि गरम टाकायचं. आणि मेन नंतर कसरत सुरू होते की सगळं टाकल्यानंतर याला खूप वेळ परतावं लागतं. साधारणतः मी म्हणेल 20 ते 25 मिनिटं याला द्यावं लागतं, जोपर्यंत याला तूप सुटत नाही. बघा आता हे तूप सुटायला लागलेलं आहे हळूहळू. जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला करावं लागतं. तुम्ही बघू शकता तूप सुटलेलं आहे. तर डायरेक्टली दुसऱ्या दिवशी आम्ही भेटत आहोत आणि निर्वी चालली आहे स्कूलला आणि रडते. तर का तर पप्पा 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 चालू आहे ना ग, येऊ सगळ्यांना आहे का? तर निर्वीला सोडून आलेली आहे मी आता स्कूलमधून, कारण सॅटर्डे संडे सुद्धा तिला सुट्टी असते. सो म्हटलं चला आज तिला सोडून येऊयात. आता पटकन घरातली कामं आटोपते, प्राजक्त 6वीचं शूट करून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटते. जसं काही मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी उद्याच्या म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला युट्यूबवरती सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे. सो तेच आज मी कंटिन्यू करणार आहे. जर तुम्हाला युट्यूब रिलेटेड टिप्स हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला खूप आवडेल. मी 2022 पासून कन्सिस्टंटली या युट्यूबवरती मध्ये जे आहे माझं चॅनल आहे त्यावरती मी काम करत आहे. कशा पद्धतीने ग्रोथ होते किंवा आजकाल मार्केटमध्ये काय जास्त चालतंय, लोकांना काय बघायला आवडतंय, ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला जे आहे ते देतच जाईल. तर आता जसं की युट्यूबवरती सक्सेस होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हा सगळ्यांना पडलेला प्रश्न. कोणाला वाटतं थंबनेल चांगलं असायला पाहिजे, कोणी म्हणतं टायटल चांगलं असायला पाहिजे, कोणी म्हणतं क्वालिटी, कोणी म्हणतं क्वांटिटी वरती भर द्या. असे सगळे टेक चॅनल जे आहे ते सांगत असतात आपल्याला, त्यांना फॉलोही केलं पाहिजे. जर आपण युट्यूब वरती आलोय तर टेक कॅटेगरी मधले जे काही चॅनल आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित देतात, तिथून जास्त नॉलेज मिळतं. आता काय होतं, बऱ्याच जणांचे बरेच हे आहेत, पण कसं आहे कोणाकोणाला युट्यूब वरती अगदी रात्रीतून सुद्धा सक्सेस मिळतं आणि त्याचा टक्केवारी 1 ते 2% आहे. आपल्याला रात्रीतून सक्सेस नाही मिळवायचं आहे. कन्सिस्टंटली हळूहळू वारपणे जर भेटलं ते आपल्याला पचतं सुद्धा. एकाच रात्रीतून व्हायरल झालं तर ते पटकन खाली सुद्धा आदळतं. आपल्याला असं असं हळूहळू वरती जायचं, असं जाऊन असं खाली यायचं नाहीये. आणि किती नाही म्हटलं की युट्यूब सुद्धा एक बिझनेस सारखं आहे. जसं की व्ह्यूज अप डाऊन होत असतात बिझनेसचं जसं असतं, किंवा आपण शेअर मार्केटचं बघूयात किंवा स्टॉक मार्केट जसं वर खाली शेअर जातो येतो, सेम पद्धतीने हे असतं. कधी व्ह्यूज चांगले असतात, कधी डाऊन असतात, कधी जो आरपीएम असतो तो चांगला मिळतो, कधी डाऊन मिळतो. कॅटेगरी वाईज असतं की आरपीएम कमी जास्त. सो जर आपण महिला वर्ग म्हटलं आणि आपल्याला मुलं बाळ सांभाळून करायचं म्हटलं तर तुम्हाला आवड कशात आहे ते चांगलं समजून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यांकडे एक ना एक स्किल असते, कोणाला ती माहिती असते, कोणाला माहिती व्हायला वेळ लागतो. आता आपल्या सगळ्या जणींचं एक असतं की आपण कुठेतरी शिक्षण घेतलेलं असतं किंवा आपलं एक पॅशन असतं, पण मुलं बाळ झाल्यानंतर ते कुठेतरी मागे पडतं. मग जर तुम्हाला कशामध्ये पॅशन आहे की तुम्हाला याची आवड आहे, तुम्ही ते चॅनल नक्की ओपन करा. कारण काय होतं, ते चॅनल ओपन केलं की तुम्हाला त्यामधलं माहिती असते किंवा तुम्ही चांगल्या इंटरेस्टनी, तुम्हाला माहिती जरी नसलं तरी तुम्ही त्यामध्ये अभ्यास करून ते ऑडियन्सला सांगत असता. सो युट्यूब चॅनल ग्रो करण्याचा माझा जर मंत्र म्हणत असाल ते म्हणजे कन्सिस्टन्सी. त्यानंतर तुम्ही तुमचा फोकस रोज व्ह्यूज वर न टाकता तुम्ही तुमची क्वालिटी किंवा तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते कशा पद्धतीने सुधारू शकता ते गरजेचं आहे. तुमची जे काही स्टार्टिंग होईल तेव्हा तुम्हाला नाही काही कळणार, हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत असतो आपण, किंवा तुम्ही आधीच गोष्टी शिकून मग सुद्धा यावरती येऊ शकता. आता बरेचसे व्हिडिओ युट्यूब वरती अवेलेबल आहे. तर माझ्या मते आणि मी ज्यावरती विश्वास ठेवला ते म्हणजे हार्डवर्क आणि लक पण थोडंफार इथे काम करतं. पण जेवढ्या हार्डवर्कने तुम्ही करणार, जेवढ्या कन्सिस्टन्सीने तुम्ही डेडिकेशनने सगळे व्हिडिओज टाकणार किंवा तुमच्या चॅनलवरती जेवढे तुम्ही ऍक्टिव्ह राहणार, जेवढं कष्ट करणार, तर एक ना एक दिवस तुमचा येणार. भलेही काही चॅनल ग्रो करण्यासाठी 6 महिने लागतात, वर्ष लागतं, 2 वर्ष लागतं, 1.5 वर्ष लागतं, पण इथे काम करतं ते म्हणजे पेशन्स. युट्यूबवरती आल्यानंतर तुम्हाला पेशन्सची खूप जास्त गरज असते. युट्यूबवरती असं नाही, बरेचसे आता जे काही युट्यूबर येतात, मला व्ह्यूजच येत नाही, मग मी चॅनल सोडायलाच पाहिजे, मी असंच केलं पाहिजे. त्यांना वाटतं असं पटकन हे, आणि आपली जनरेशन आहेच अशी, आपल्यामध्ये पेशन्स
जी अगदी एकदम कमी लेव्हल आहे. आपल्याला फक्त असे झटकीपट सगळं पाहिजे असतं. मी सुद्धा आपल्याच त्याच कॅटेगरीतली, पण मी माझं युट्यूबवरती पॅशन होतं, मला हे करायचं होतं, त्यामुळे कुठेतरी मला पेशन्स मी ठेवले. तो जो काही पहिला असतो ना, झिरो पासून पुढे पुढे ग्रो होणं, या काळामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी होतील. फॅमिली सपोर्ट करणार नाही किंवा तुम्हाला करायचं तर मग बॅकग्राऊंडला नॉईज जास्त येत असेल किंवा काही करायचं असेल तर खूप अडथळे येतात. सो ते तुम्हाला सगळे अडथळे पार करून हळूहळू यावं लागतं. आणि या कठीण काळामध्ये कोणीच काही हे करत नाही, कारण त्यांनाही माहिती नसतं ना, जेव्हा आपण काही करत आहोत तर त्यानंतर जेव्हा आपल्याला सक्सेस मिळत जातं तेव्हा सगळे सपोर्ट करतात. बरोबर आहे ना? तर त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवायचा आहे. जर तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केलं तर घरात कोणालाच सांगू नका किंवा कोणालाच असं म्हणू नका की यस प्लीज सबस्क्राईब करा, हे करा. कारण तुम्हाला त्यांना इम्प्रेस नाही करायचं, तुम्हाला तुमच्या ऑडियन्सना इम्प्रेस करायचे. ओरिजिनल ऑर्गॅनिक ऑडियन्स तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला तुमच्या कंटेंटवरती भर द्यायचा आहे. मी बस एवढाच माझा मी फॉलो करते की मी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी जे आहे रेग्युलर व्हिडिओ टाकायचे. आता मी गॅप घेत आहे, कारण मला असं वाटतं की आता मी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे जास्त भर दिला पाहिजे. त्यामुळे मी आता एक दिवस गॅप घेऊन टाकते, पण कधी मी डेली सुद्धा होऊ शकते, पण तिथे मी मेंटेन राहते. मी जास्त गॅप घेत नाही. भले ते चॅनल मी डेड पासून हिरो बनवलेलं आहे, त्याचं जर तुम्हाला स्टोरी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढं डेड चॅनल होतं ते मी वरती आणलेलं आहे. हे चॅनल सुद्धा पूर्ण डेड झालेलं आहे, मला हे सुद्धा वरती आणायचं आहे. सो मी सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तुम्ही फक्त माझ्यासोबत जे आहे जे तुम्हाला प्रश्न आहे रिगार्डिंग की युट्यूब कसं ग्रो करायचं किंवा मग इन्स्टावरती ग्रो कसं करायचं, फेसबुकला ग्रो कसं करायचं, कोलॅबरेशन कसं घ्यायचं, या संबंधी जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील ना, मला कमेंटमध्ये विचारा. तुम्ही आज प्रश्न टाकला की उद्या परवा तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल आणि मलाही तुमच्यासोबत माझं नॉलेज शेअर करायला खूप आवडेल. कारण कोलॅबरेशन कसं घेतात, काय घेतात हे डिटेल कोणी सांगतच नाही. आणि आपण त्या स्टेजला, ग्रोईंग स्टेजला असलो ना की आपल्याला ठीक आहे एवढे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर आले की आपल्याला कळत नाही नेमकं कोलॅबरेशनसाठी अप्लाय कसा करावं, तिकडून कसा पैसा घेता येईल. सो हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. मी बस यामधनं तुम्हाला जे आहे याच्यामध्ये जर तुम्ही कमेंट केलं ना, म्हणजे मला कळेल की तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड आहात नाही आहात. सो मी त्यानुसार व्हिडिओ बनवेल. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की युट्यूबवरती सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. सो बस काहीच बघायचं नाही. स्टार्टिंग तर मी 6 महिने तुम्हाला सांगेल व्ह्यूज बघायचेच नाही. ते व्ह्यूज बघायचे, समजा व्हिडिओवर टाकला, समजा व्लॉगचा टाकला एक दिवस, नंतर किचन ट्रिक्सचा सांगितला किंवा तुम्ही एकच निशोवर जर फोकस केला तर तुम्हाला 6 महिन्यात चांगलं तुम्हाला व्ह्यूज येऊ शकतात. पण एवढं नक्की लक्षात ठेवायचं, जेव्हा युट्यूब चॅनल चालू कराल 1 ते 1.5 वर्ष असं म्हणायचंच नाही की मी हे होईल, त्याच्या आताच तुम्ही आता व्हाल, पण त्याच्या व्ह्यूज कडे बघायचं नाही. पेशन्स, फोकस्ड, मोटिवेट राहायचं. कोणी काहीही म्हटलं तर ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. व्हिडिओ ज्या एक दिवस गॅपने किंवा रेग्युलर टाकता किंवा 1 वीक मधून एकदा टाकता त्या हिशोबाने गेलाच पाहिजे. चॅनलमध्ये गॅप होऊ देऊ नका आणि अशा पद्धतीने तुमची जर्नी चालू करा. काहीही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये विचारू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आजच्या व्लॉगमध्ये मी खरं तर युट्यूब विषयी माहिती दिली आहे. थोडंफार तुम्ही 150K सेलिब्रेशन बघितलं आहे. सो अशा पद्धतीने आजचा व्लॉग होता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. बाय.